पूर्व नागपूर येथील झोन क्रमांक 8 मध्ये येणाऱ्या पारडी घाट संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत असून घाटसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली 17.5 एकर जागा आता फक्त 1.5 एकर राहिली असून या गोष्टीचा खुलासा महापालिका सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी केला आहे। मंगळवारी नागपूर महापालिकेत पत्रकार परिषदेत बाल्या बोरकर यांनी माहिती देताना सांगितले की स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गडबडमुळे पारडी घाट येथील 17.5 एकर आरक्षित जागा आता फक्त 1.5 एकर एकूण त्यांना धक्का बसला असून ही जागा कुणी हडपली याचा शोध ते लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली। की 2 एकर जागा शिल्लक आहे। जेव्हा मी एकदम शॉक झालो की त्या जागेमध्ये जेव्हा स्मार्ट सिटीला जेव्हा आमच्या महानगरपालिकेने जेव्हा स्मार्ट सिटी झाली होती तेव्हा जेव्हा ते हे कन्वर्ट केलं होतं त्यावेळेस 35 एकर जागा होती जे तलमले परिवाराची जागा होती आणि त्या तलमले परिवारामध्ये काही विवाद चालू होता आणि तो रिझर्वेशनचा भाग होता। 17.5 एकर हे घाटाकरता रिझर्वेशन होती आणि अन्य प्रकारचे रिझर्वेशन त्या ह्याच्यावर होते। आणि नंतर जेव्हा एकदम 2 एकर जागा म्हटलं तर मी शॉक झालो आणि शॉक झाल्यानंतर मी ADTBच्या अधिकाऱ्याला विचारलं की ह्याच्यावर रिझर्वेशन किती एकरचं रिझर्वेशन होतं। त्यांनी सांगितलं की हे 35 एकरचं रिझर्वेशन होतं आणि याच्यामध्ये फक्त 17.5 एकर हे आरक्षित घाटाकरिता होतं। पण जेव्हा का स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की फक्त हे 2 एकर जागा 2 एकर बी नाही 1.5 एकर जागा 2 एकर नाही 1.5 एकर जागा ही फक्त तिथं आरक्षित आहे घाटाकरता। आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितले की जागा कोणाला दिली तर त्यांनी काही सांगितलं नाही। पण या विषयावर तर महापौरांनी आदेश दिले की यावर सखोल चौकशी करावी आणि नंतर वाटेल तर ही जागा आपण ॲक्वायर करून ते हँडओव्हर करून महानगरपालिका त्या घाटाकरता वापरण्यात येईल, जेणेकरून जी हे जागा कोणत्या अधिकाऱ्याच्या मार्फत ते दिल्या गेली किंवा का करण्यात आली। क्योंकि ही जागा एवढं एकदम आम्ही 4-5 जे नगरसेवक तिथे पूर्व नागपूरचे होतो आणि नंतर आमदार बी होते। ही जागा एवढी मोठी जागा आणि ह्या जागेची घाटाची जागा कोणाला अपुरी पडली की जेणेकरून त्याला ही पोट भरण्याकरिता जागा अपुरी पडली आणि घाटाची जागा त्यांनी मारली किंवा का केलं स्मार्ट सिटी अधिकाऱ्याच्या सेटिंगच्या माध्यमातून ही जागा त्यांनी का करण्यात आली। आणि फक्त ते 2 एकर जागा ती शिल्लक आहे 2 बी एकर नाही तर 1.5 एकर आणि 1500 मीटर का त्याला का म्हणता येईल तर त्याच्यामध्ये ही जागा शिल्लक आहे। मी महापौरांनी आदेश केले तुरंत याच्यावर कारवाई करून जी जागा आपल्याकडे आपली जागा जी होती ती हँडओव्हर करण्याकरता गव्हर्नमेंटकर प्रस्ताव आणि कोर्टामध्ये टाकायला आणि FIR दर्ज करण्यात यावा ही काल महापौरांनी आदेश करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 38 एकर जागा तलमले कुटुंबियाची सांगण्यात येत असून त्यामधून 17.5 एकर जागा पारडी दहनघाट करता आरक्षित ठेवण्यात आली होती। पण मागील काळात स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आल्यामुळे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत माहिती न देता 16 एकर जागेची हेराफेरी करण्याची शंका सत्तापक्ष नेते यांनी केली असून या संदर्भात किती एकर जागा आरक्षित होती या संदर्भात कुठलीही ठोस माहिती आपल्याला नाही अशी प्रतिक्रिया पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे। नाही मला या संदर्भात 17 एकर होती का 20 एकर होती याची मला मुळातच माहिती नाही आहे। परंतु ही जागा पांडुरंगी तलमले यांच्या परिवाराची संपूर्ण जागा या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत होती आणि कालांतराने ती जागा त्यांच्याच नावाने होती, त्यांच्या परिवारांच्याच नावाने होती। परंतु स्मार्ट सिटीचा जेव्हा DPR त्या ठिकाणी बनला स्मार्ट सिटीच्या DPRमध्ये 40% आपली 60% आणि ज्यांची मालकीची जागा असेल तो 60% घेईल आणि उर्वरित 40% जागा कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी घेतली आहे। आणि म्हणून जेवढी जागा उरलेली आहे तेवढ्याच जागेवर आपण एक पारडी घाट एक चांगलं व्हावं, पांडुरंग घाट एक चांगलं त्या ठिकाणी व्हावं त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले आहे आणि कालच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचे निर्णय झालेले आहे। आता ही 17 एकर जागा कोणती 20 एकर जागा कोणती याची टोटली मला काही माहिती नाही आहे।
पारडी येथील दहनघाट संदर्भात देण्यात आलेली माहिती व त्यावर सत्तापक्ष नेते बाला बोरकर ठाम असून येणाऱ्या दिवसात ते 16 एकर जागेकरता पोलीस तक्रार व न्यायालयाचा आधार घेणार आहे. अशात पारडी येथील दहनघाट संदर्भात येणाऱ्या दिवसात स्मार्ट सिटीचे अधिकारी व तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्यावरही गुन्हे जामीन हडपण्यासंदर्भात गुन्हे दाखल होऊ शकतात असा इशारा सुद्धा बाला बोरकर यांनी दिला. नागपूरहून मुकेश शेळऊ, VKB न्यूजसाठी.